नमस्कार मैत्रिणींनो, तुमची जवळची मैत्रीण मी ज्योती. तर आज आपण श्रीखंड करूयात. तर श्रीखंडासाठी मी एकदम घट्ट दही लावून घेतलेलं आहे. हे पहा, एकदम डेअरीसारखं झालेलं आहे. थांबा, तुम्हाला दाखवते. हे पहा, एकदम डेअरीसारखं दही झालेलं आहे. हे पहा दह्याची वडी. तर असं दही आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे दही पूर्ण असं फोडून घ्यायचं आहे. फोडून नंतर हे एका वस्त्रामध्ये काढायचं आहे. हे पहा. तर आता आपल्या दह्याला एका वस्त्रामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, मी एका पातेलीवर चाळण ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवर एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे. त्या रुमालमध्ये सगळे दही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्या दह्यातलं पाणी सगळं असं आपल्याला शोषून घ्यायचं आहे. हे पहा, त्यातलं पाणी नितळत आहे. तर मी आता हे दही असंच गाठ मारून ठेवणार आहे. हे पहा, हे दही मी असं गाठ मारून 4 ते 5 तासासाठी ठेवणार आहे. हे पहा, आपली दह्याची गाठ तयार आहे. हे पहा, ह्यातलं पाणीही नितळायला सुरुवात झालेलं आहे. हे पहा, तर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे हे दही. तर ह्याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं आहे आपल्याला. आपण आता खलबत्त्याचा वरचा हे चेचणी ठेवू शकतो किंवा तुम्ही पळपट सुद्धा ठेवू शकते. पहा, तर मी हे दगड ह्याच्यावर ठेवून दिलेलं आहे. तर असंच आपल्याला 4 ते 5 तास ठेवायचं आहे. चला, तर मी आता 5 वेलदोडे घेतलेले आहेत. तर हे वेलदोडे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. तर मी वेलदोडे सोलून घेतलेले आहेत. तर मी इथं 1 ग्लास साखर घेतलेली आहे. हा माझा ग्लास पावशरच्या मापाचा आहे. आता हे साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तसेच मगाशी सोलून घेतलेले वेलदोडेही ह्यातच टाकायचे आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, तर मी वेलदोडे आणि साखर दोन्ही मिळून एकदम बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा, एकदम पिठी साखर झालेली आहे आपली. हे पहा, एकदम पिठासारखं झालेलं आहे. हे पहा, आपल्या दह्यातलं पाणी सगळं वितळलेलं आहे. हे पहा, दह्यातलं पाणी वितळून फक्त आपला चक्का राहिलेला आहे. हे पहा, असं घट्ट असते. हे पहा, तर आता हे आपल्या एका पातेलीत काढून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी एका पातेलीत काढून घेतलेलं आहे. हे पहा, अशा रीतीने. तर आता आपण त्यामध्ये साखर आणि वेलदोडे पूड करून घेतलेले आहे आपण मिक्सरमध्ये, ते आपण आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे पहा, मी साखर आणि वेलदोडीची पूड ह्याच्यामध्ये घालत आहे. आपल्या चवीनुसार आपण जास्त कमी करू शकतो. एकेकाला गोड खूप आवडतं, त्यामुळं जास्त साखर घालून घेऊ शकता. आता हे आपल्याला चांगलं फेटायचं आहे. हे पहा, मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण हे मेल्ट होईपर्यंत फेटतच राहायचं आहे. हे पहा, आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने. हे पहा, आपला श्रीखंड मेल्ट होत आहे हळूहळू. मला साखर थोडी कमी वाटते, म्हणताना मी आणखी थोडं घालत आहे.
चला तर अशा तऱ्हेने आपला श्रीखंड पूर्णपणे तयार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडे पिस्त्याचे तुकडे घालत आहे. तुम्ही बदामाचे तुकडे घालू शकता किंवा काजूचे तुकडे घालू शकता. आता परत आणि आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि आपण तुम्हाला कधी लागते तेव्हा काढून खाऊ शकतो. आता आपण हे पहा, आता आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. अशा तऱ्हेने आपला पिस्ता श्रीखंड तयार आहे.